संदीपजी, मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे की स्थानिक नगरसेविकाच सांगतायत की त्या ठिकाणची यंत्रणाच कमी पडतीये. मला एक सांगा संदीपजी, मनसे सातत्यानं मुंबईकरांचे प्रश्न मांडते. पंचतारांकित जुहू चौपाटीवर येणारा कचरा हे नेमकं काय दर्शवतं? म्हणजे राज ठाकरे देखील नेहमी बोलतात की नागरिकांच्या मूलभूत गरजांबाबत आपण रियालिटी चेक करायला पाहिजे, पण ज्यावेळेला आम्ही रियालिटी चेक केला, नाल्याचं पाणी कुठल्याही प्रक्रियेविना थेट समुद्रात सोडून दिलं जातं. काय चाललंय मुंबईकरांच्या बाबतीत संदीपजी? मुळात बघा, आता आपल्या ज्या सुधा मॅडम आहेत, सुधा सिंग मॅडम आहेत, त्यांनी सांगितलं की महापालिकेचे लेबर कमी आहेत, त्यामुळे हा कचरा साचतो. मला असं वाटतं की एक माहिती म्हणून मी सांगतो याच्यामध्ये की महानगरपालिकेचा जो वॉर्ड ऑफिसर आहे किंवा जे कंत्राटदार जे अधिकारी आहेत त्यांना एक स्पेशल प्रोव्हिजन महानगरपालिकेच्या बजेटमध्ये आहे की तुमच्याकडे आत्ता जर लेबर कमी असतील तर तुम्ही तात्पुरते लेबर रोजंदारीवर घेऊ शकता आणि त्याला महापालिका पेमेंट करते. तर मग तुमच्याकडे जर लेबर कमी असतील तर तुम्ही ते तात्पुरते रोजंदारीवरचे रोजच्या याच्यावरचे ते लेबर घेऊ शकत होतात. का नाही घेतले? मुळात विषयाला आपण समजून घेतला पाहिजे की काम करण्याची इच्छाशक्ती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आज नाल्याचं जे पाणी आहे ते आपण समुद्रात टाकतो, ते पण तुम्हाला ट्रीट करून टाकायला पाहिजे. त्याचे याच्या संदर्भात एमपीसीबी म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने या संदर्भात महापालिकेला वारंवार नोटीस बजावलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता तुमचं प्लॅन्ट चालू झालेला आहे सगळ्या ठिकाणी, ज्याच्यामध्ये वॉटर प्युरिफिकेशन प्लॅन्ट जो चालू केलेला आहे तो. याच्या आधी तो होत नव्हता. डायरेक्ट आपण समुद्रात पाणी, तुम्हाला समुद्रात पाणी सोडताना सुद्धा काही नॉर्म्स पाळायचे आहेत. तुम्हाला हा जो रस्त्यावरचा कचरा आहे, आता तो जर कंत्राटदार नाहीये तिकडे आणि महापालिका स्वतः करते, मला माहित नाही त्या कंत्राटदार आहेत की नाही आहेत ते, पण जर त्या नगरसेवक मॅडम सांगतात तर नसेल तर महापालिकेचा जो अधिकारी आहे त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारीवर कामगार घ्यायला पाहिजे होते, जे महानगरपालिकेकडे अवेलेबल आहेत. का नाही घेतले त्यांनी? याचं उत्तर, कारण वॉर्ड ऑफिसर कुठलाही मीडिया समोर येत नाही, लोकांसमोर येत नाही, त्याला उत्तर द्यायचीच नाहीये. त्याबरोबर आम्हाला निर्णय होतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.